पण रूट कॅनल करतो त्यानंतर कॅप बसवली जाते. तर कॅपचे काय-काय प्रकार आहेत? हां. आता रूट कॅनलच्या नंतर कॅप कंपल्सरी असतेच असं नाही. ओके. जर समजा जसं मी म्हणालो, की तुम्ही जर लवकर डॉक्टरांकडे गेलात हं. आणि तुम्ही तो प्रॉब्लेमला लवकर डिटेक्ट केला आणि अगदी थोडीशीच कॅव्हिटी लागली, तर त्या दाताला जास्त डॅमेज झालेला नसतो. हं, हं. मग त्या केसमध्ये डॉक्टर तेवढीच छोटीशी एक कॅव्हिटी पल्पपर्यंत जी गेलेली ती आतमध्ये जाऊन साफ करतात आणि दाताला त्याच खड्ड्याला भरून देतात. मग तुमचं जे नॅचरल चारही दातांचे जे स्ट्रक्चर ज्याला कस्प म्हणतो, हं. जर ते दात जर इंटॅक्ट असतील, तर त्या दाताचा जास्त डॅमेज झालेला नसतो आणि मग कॅप लावण्याची गरज नसते. हं. कॅप कधी लावावी लागते? जेव्हा जास्त प्रमाणात कीड झालेली असते. म्हणजे तुम्ही डॉक्टरांकडेच मुळात लेट गेलेला आहात हं. आणि तुमचा दात खूप जास्त कॅव्हिटीमुळे किडलेला आहे किंवा रूट कॅनल करताना देखील तो पोकळ झालेला आहे. मग त्यावेळेला त्या दाताला तुटण्याची शक्यता खूप जास्त असते आणि रूट कॅनल केल्यानंतर मग तेव्हा आपण दाताच्या प्रोटेक्शनसाठी कॅप लावतो. तर ही जी काही कॅप आहे, तर ती जेवढ्या परफेक्टली तुम्ही बनवू शकाल किंवा जेवढ्या प्रिसाइजली तुम्ही बनवू शकाल, तेवढा जास्त फायदेशीर असतं. कारण पूर्वी ज्या प्रकारे कॅप बनवल्या जायच्या, त्याच्यामुळे आपण स्टीलच्या कॅप बनवायचो. तर त्या ज्या स्टीलच्या ज्या कॅप असायच्या, या कास्टिंग करून बनवल्या जायचं. कास्टिंग म्हणजे काय? की तुम्ही लोहार काम बघितलं असेल कधी, ते साचे असतात आणि त्यात मोल्टन मेटल जातं हं. आणि त्याच्यामध्ये मग दुसरा प्रॉडक्ट जे काही तुम्ही जो साचा ठेवलाय ते तसं दातांचं देखील तसंच आहे. त्यामध्ये काय करतात, की कास्टिंग मेथडमध्ये पहिले दाताचं असं एक मॉडेल तयार केलं जातं हं. आणि तोंडामध्ये प्लास्टर टाकून ते मॉडेल तयार केलं जातं आणि त्याच्यानंतर तो जो दाताचा डॉक्टरांनी जो शेप घेतलेला आहे, त्याच्यावर एक मेणाचा दात बनवला जातो हं. आणि तो मेणाचा दात नंतर विरघळतो. मेण वितळलं जातं आणि त्या वितळलेल्या मेणामध्ये नवीन तुमचा एक मोल्टन मेटल फ्लो केला जातो. पण ह्या प्रोसिजरमध्येच एरर आहेत. कधी-कधी काय होतं, या कास्टिंगमध्ये बबल येऊ शकतो किंवा कुठे क्वालिटी ऑफ द मेटल ओव्हर हिटिंगमुळे किंवा अंडर हिटिंगमुळे देखील फायनल प्रॉडक्ट आहे ते थोडंसं हॅम्पर होऊ शकतं. त्यामुळे जर समजा मोठा ब्रिज आहे आणि एक्झॅक्टली जर कनेक्शनमध्येच कुठेतरी तुम्हाला एखादा बबल आला असेल, तर त्यानंतर तो नंतर दात तुटू शकतो. कॅपची जी आहे ती तुटू शकते लाँग रनमध्ये. त्यामुळे आता ते होऊ नये म्हणून जे लेटेस्ट टेक्निक्स आहेत, हं. त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली स्कॅन करतो. सो व्हॉट इज स्कॅनिंग? सो इंट्राऑरल स्कॅनर असतात, ज्याच्यामध्ये तुमच्या दातांचं माप हे डिजिटली घेतलं जातं. ओके. तर डिजिटली जेव्हा आपण मॉडेल घेतो, हं. तेव्हा विथ द क्लिक ऑफ बटन आपण आपल्या लॅबला, मग भले ती लॅब कुठेही असू द्या, त्या आपण एका सेकंडमध्ये त्या आपण एक मेल करून त्या लॅबला ती फाईल एस-टी-एल डेटा आपण पाठवू शकतो आणि मग लॅब तिकडे आपल्या त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये तो फाईल मर्ज करून आपल्याला एक व्हर्चुअल कॅप बनवते. त्याबद्दलचा एक व्हिडिओ मी तुम्हाला आता थोड्या वेळात दाखवेल. ज्याच्यामध्ये कशाप्रकारे ती कॅप बनवली जाते आणि त्यामध्ये मग जे आधी डिजिटल प्लॅनिंग जे आहे, ते कॅड सिस्टम वापरून एक्झोकॅड सॉफ्टवेअर्स असतात, जे ऑल ओव्हर वर्ल्ड वापरले हं. जातात आणि त्याच्यामुळे जे मार्जिन वगैरे आपण ज्याला मिळते, ती जास्त प्रिसाईज असते आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट मिलिंग मशीनमध्ये प्रॉडक्ट जातं. त्यामुळे आधी कॉम्प्युटरवर कॅप बनवली जाते व्हर्चुअली हं. आणि ती कॅप डायरेक्ट प्रिंटिंगमध्ये येते. सो प्रिंटिंग करताना मग तुम्ही काही प्रिंट करू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये मेटल प्रिंट करू शकता, त्याच्यामध्ये झिरकोनिया प्रिंट करू शकता. सो युज्युअली आजकाल जे आम्ही कॅप लावतो त्या झिरकोनियाच्या असतात. झिरकोनियम डायऑक्साईड हे एक अशा प्रकारचं प्रॉडक्ट आहे, की ज्यांनी बऱ्याचशा इंडस्ट्रीजमध्ये मेटलला रिप्लेस केलेलं आहे. त्यामुळे पूर्वी जसं होतं, की मेटलची स्ट्रेंथ वापरली जाते आणि त्याच्यामुळे दात जे मोठे लाँग स्पॅन ब्रिज आहेत, ते राहतात. तर ते आता तसं काही गरज नाही. आपण झिरकोनिया वापरून देखील बरेचसे ब्रिजेस किंवा जे काही सिंगल युनिट क्राउन्स किंवा मल्टिपल क्राउन इम्प्लांट सपोर्टेड ब्रिजेस हे आपण करू शकतो. त्यामुळे जास्त प्रिसाईज आणि फिटिंग ही आपल्याला चांगली मिळते. त्यामुळे कॅपचे आता बरेचसे अद्ययावत प्रकार आलेले आहेत, ज्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडनं माहिती नक्कीच घेऊ शकता. हो.